मागील भागात आपण पाहिले, मंडलिकांनी सायराला सांगितले, एकांतात जा, मनसोक्त रड, मोकळी हो. त्याप्रमाणे सायरा लवकरच ऑफिसात आली. एकांतासाठी ऑफिसाशिवाय दुसरं स्थळ नाही. कामावर येताना तिला मंडलिकांचे शब्द आठवत होते. जिवंतपणी मरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुटून प्रेम करावं. प्रेमात आणि मरणात अहम उरत नाही. तिला पंकजचे पहिल्यापासून भेटल्यापासूनचे सगळ्या गोष्टी आठवत होत्या. पहिल्याच भेटीत पंकजने तू माझी लाईफ पार्टनर होशील का असे विचारले होते. आणि त्यानंतर हाच पंकज त्याच्या स्वतःच्या घरी सायराला न्यायला कचरत होता. सायरा त्याच्या खनपटीला बसली तेव्हा त्यानं दबकत दबकत विचारलं, पहिल्या वेळेला गुजराती पद्धतीनं साडी नेसून येशील का? सायरानं विचारलं, आईवडिलांना फसवण्यासाठी? त्यावर पंकज म्हणाला, अगदीच तसं नाही, त्या साडीत तू कशी दिसते ते पाहायचं आहे. त्यावर सायरा म्हणाली, तुला तशी साडी नेसून आत्ता दाखवते, पण तुझ्या घरी येताना नेहमीसारखी येईन. त्यावर पंकज म्हणाला, क्रांतीलाही पूर्वतयारी लागत नाही का? क्रांतिकारक होणाऱ्या माणसाला मदत लागत नाही का? सायरा निरुत्तर झाली. मग सायरानं कधी वाद केला नाही. ती संपूर्ण पंकजमय झाली. पण त्याच्या साध्या साध्या हालचालीत, बोलण्यात, चालण्यात, वागण्यात फारसा फरक पडत नव्हता. लग्नानंतर बदलेल असं सायरा मानत राहिली आणि तिथंच ती फसली. ऑफिसात बेल वाजवल्याशिवाय शिपाई येत नाही. बाकीचा स्टाफ कधीच वेळेवर येत नाही आणि साहेब जरी अचानक आले तरी ते आपल्या चेहऱ्याकडे बघणार नाहीत. पाहिलं तरी आपलेपणाचा प्रश्न ते विचारणार नाहीत. याच विचारात सायरा रडतही होती आणि का रडायचं असं वारंवार स्वतःला विचारित होती. बेलच्या आवाजाने सायरा भानावर आली. शिपाई अजून आला नव्हता, पण अपेक्षा नसताना ओमकारनाथच लवकर आले होते. सायराने विचार केला. चेहरा लखलखीत करायलाही सवड नव्हती. ती तशीच उठली आणि निघाली, कारण ओमकारनाथ गुलामांच्या चेहऱ्याकडे बघतही नाहीत. पाहूया पुढील भागात. सायरा आपली प्रेमाची वाट प्रेमभंगातून शोधते का? आर यू नॉट वेल? ओमकारनाथांच्या अनपेक्षित प्रश्नानं सायरा गोंधळली. माणसं असाही विश्वासघात करतात? रडलात की काय? नाही, सर्दी झाली. तरी रडून घ्या, मोकळं वाटेल. तो कोण, पंकज का कोण? तो वाहून जाईल. सर, दॅट कॉवर्ड मला फोन करून सांगतो, सायराला माझ्या लग्नाचा निरोप द्या आणि तिला जरा सांभाळा. मी सांगितलं, दॅट इज नॉट माय जॉब. आपल्याला कुणाला सांभाळायला जमत नाही. सर, यू कॅन टेक लीव. मी ठीक आहे. ठीक आहात? मग तुमच्या टेबलावर ताजी फुलं कशी दिसत नाहीत? विसरलात की मिळाली नाहीत? सायरा गप्प उभी राहिली. तुम्ही आमचं ऐका. ही प्लॅस्टिकची फुलं पहा. 6 वर्ष झाली. तुमची अपॉइंटमेंट होऊन किती दिवस झाले? 6 महिने. ही फुलं 6 वर्षांची झाली. वाढत नाही, कोमेजत नाहीत. तुमचे गुलाब संध्याकाळी खाली पाकळ्या टाकतात. म्हणूनच मी सर्दीचं खोटं कारण सांगितलं. पाकळ्यांचं काय किंवा माणसांचं काय, ते दुःख तुम्हाला समजणार नाही. यू कॅन गो. ओमकारनाथ जरा स्वर चढवीत म्हणाले. आय एम सॉरी म्हणत सायरा जाग्यावर येऊन बसली. निर्बुद्धातल्या निर्बुद्ध माणसालाही तुला यातलं काही समजणार नाही म्हटलं की संताप येतो.
बुद्धिवान माणसाला अकलेचा अहंकार असतो, तर मूर्ख माणसाला त्याचा मूर्खपणा जाहीर झाल्यानं त्याच्या गर्वाला धक्का पोहोचतो. ओमकारनाथ तर नक्कीच निर्बुद्ध नव्हते. शेअर बाजारात त्यांच्या नावानं वाकणाऱ्या बऱ्याच माना होत्या. कारण त्या बाजारातली जी काही नीतिमूल्य असतील ती त्यांनी काटेकोरपणानं सांभाळली होती. बाप कमाईच्या दुप्पट कमाई त्यांनी आप कमाई वाढवली होती. कस्टममध्ये वजन होतं आणि एकदाही इन्कम टॅक्सची धाड पडली नव्हती. अशा आसामीला यकिंचित स्टेनोनं आपल्यालाही काही न समजणाऱ्या गोष्टी आहेत हे सांगणं म्हणजे विलक्षण उपमर्द. एखाद्या गोष्टीच्या अज्ञानानं जितकं शल्य नसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्या अज्ञानावर कुणी बोट ठेवलं तर होतं. हे बोट जर अधिकारी व्यक्तीनं ठेवलं तर जळजळ जरा कमी. निदान मग ती व्यक्ती किमान देखणी हवी. पंकज हँडसम आहे. ही इज जस्टिफाईड. सायरानं आरशात स्वतःचा चेहरा बघावा आणि पंकजनं इतकं दिवस का होईना प्रेम केलं, काफी हो गया म्हणत गप्प राहावं. अर्थात इतका सगळा विचार करूनही ओमकारनाथांचा सल कायमच राहिला. पण अज्ञानाचं निराकरण करून घेणंही अवहेलनेचं वाटत होतं. अंड्यात पिल्लू तयार झाल्यावर तेच प्रथम चोच मारून बाहेर येतं, तसं गप्पांच्या ओघात आपोआप हा विषय निघायला हवा. म्हणजे ऑफिस कामाव्यतिरिक्त बोलणं आलं. वैयक्तिक पातळीवर यावं लागणार. त्यात आस्था डोकावणार. म्हणजे प्रॉब्लेम, गुंतवणूक ही सायरा मग रोज काही ना काही सांगत राहणार. मग एके दिवशी कसली तरी सवलत मागणार. काय करावं? ठरलं. घाबरायचं नाही. आपण ऑफिसर आहोत, ती स्टेनो. त्यात दिसायला मिडिऑकर. आपण काही नाकारू शकतो. पंकजच्या आठवणीनं 7-8 दिवस तर नक्कीच रडेल. आज आपण सहज आलो. विनिता पैसे मागायच्या मूडमध्ये होती. त्यापूर्वी सटकणं जरुरीचं होतं, हेही कारण होतंच. सायरा अचानक दिसली. पंकजनं नकार दिल्यामुळे हिला आता माणसांचा उबग आला असणार. एकांतासाठी ती इथं येणार. उद्या पण येईल. आपणही यायचं. सहानुभूतीचा सूर लावायचा. नंतर हवा तो राग सुरू करायचा. नुसता सा लावल्यानं कोणता राग गायला जाणार आहे हे कुठं कळतं? ओमकारनाथ आजही अचानक लवकर येतील हे सायराच्या ध्यानीमनी असणं कसं शक्य आहे? तरी ओमकारनाथांना पाहून ती जेवढी गोंधळली नाही त्याच्या कितीतरी पटीनं जास्त ओमकारनाथ चक्रावले. सायरा पूर्ववत कामाला लागली होती. प्रेमभंगाऐवजी प्रेमपूर्ती व्हावी अशा उल्हासानं ती तिच्या फ्लॉवरपॉट सजवीत होती. आता सांत्वनाचा सूर लावणार कसा? पण ओमकारनाथ चतुरच. शेअर बाजारातला चढ उतार अंगवळणी पडला की बचावाचं धोरण कधी आणि आक्रमक पवित्रा कधी हे आपोआप समजतं. सांत्वन नाही तर अभिनंदन. त्यांनी सायराला हाक मारली. बसा. ती डिक्टेशनच्या तयारीत बसली आणि त्या अपेक्षेनं तिनं ओमकारनाथकडे पाहिलं. मी डिक्टेशनसाठी बोलवलं नाही. तुम्ही आजही लवकर आला असाल त्या अंदाजानं आलो. कारण मी कालच्या फाईल सह्यांसाठी आणते. सायरा लगबगीनं उठत म्हणाली. कामाचं नंतर बघू. मी तुमच्यासाठी आलो. सायरा चमकली. मी समजूत घालण्यासाठी आलो होतो, पण आता अभिनंदन करतो. कशासाठी? तुम्ही सावरलात म्हणून. बोलावं की नको
ह्या संभ्रम सोडवून घेत सायरा म्हणाली, मी सावरलेलीच असते कायम. मग कालचं रडणं? आयुष्यातले काही दिवस बेवशीत गेले. त्या दिवसांना ते कृतज्ञतेचं अर्थ होतं. यू आर स्ट्रेंज. मी कशी आहे ते सर तुम्हाला समजणार नाही. काल पाणी वाहून गेलं. आज मी पूर्ववत ताजी आहे. मी फाईल्स आणते. प्लीज वेट. थोडी कॉफी घेऊ. ओमकारनाथांनी शिपायाला बोलवून कॉफी मागवली. समोरच्या उडपी हॉटेलातला वेटर जाड काचेच्या ग्लासमध्ये कॉफी घेऊन आला. समोरच्या शोकेसमधली बोन चायनाची कपबशी काढण्यासाठी सायरा उभी राहिली. तोपर्यंत ओमकारनाथांनी ग्लास तोंडाला लावलाही. साहेबांना काय बोलायचं असेल या कुतूहलापेक्षाही ह्या माणसाला आज दुसऱ्या माणसांशी संवाद करावासा वाटतोय याचं सायराला जास्त आश्चर्य वाटत होतं. संधी मिळेल तेव्हा खरं तर तिलाही ओमकारनाथांना खूप सांगायचं होतं. सांगण्यापेक्षा सुनवायचं होतं. पण बॉस आणि स्टेनो हे नातं आणि सायराची स्वतःची वृत्ती हेच मध्ये येत होतं. कटू वाटणारं सत्य अनेकदा जिभेच्या टोकाशी येऊनही न दुखवणाऱ्या वृत्तीची ज्योत तेवत असली की वाणी होटाशी थांबते. 6 महिन्याच्या कालावधीत सियर्स कंपनीचे सर्वेसर्वा ओमकारनाथ कसे आहेत हे सायरानं जाणलं होतं. तरी ती गप्प होती. पण सरांनीच विषय काढला तर स्पष्ट बोलण्याचं धाडस व्हावं म्हणून सायरानं कबीराची प्रार्थना केली. आता बोला. ओमकारनाथांनी प्रारंभ केला. काय बोलू? तुम्ही आज इतक्या शांत कशा? प्रेमभंग ही काही साधीसुधी बाब नव्हे. तुम्ही ह्या अनुभवातून कधी गेला आहात? बेभरवशाच्या गोष्टींमागे मी कधी धावत नाही. मग तुम्हाला कसं कळणार? मी तर्क करू शकतो आणि म्हणूनच आजवर यशस्वी ठरलोय. सायरा झोंबेल असं हसली. ओमकारनाथांचा चेहरा बदलला. सायरा उठून उभी राहिली आणि म्हणाली, सर, आय रिक्वेस्ट यू, तुम्ही मला काही विचारू नका. कारण माझी उत्तरं तुम्हाला झेपणार नाहीत. झेपणार शब्दात जास्त डिवचणं होतं. सायरानं तो शब्द जाणून बुजून वापरला होता. ओमकारनाथ हुकमी आवाजात म्हणाले, इथं बसा. स्पष्ट बोला. यू मे गेट ऑफवर्ड. डोंट वरी अबाउट इट. सर, तर्कावर शेअर बाजारात यशस्वी ठरता येतं. तर्कावर भिस्त असलेल्या माणसांसाठी प्रेमाचा जन्म झालेला नाही. तुम्हाला प्रेमच माहीत नाही तर प्रेमभंग कसा असतो ते तुम्हाला कसं समजणार? मी प्रेम करत नाही म्हणून तुम्हाला कुणी सांगितलं? करतही असाल, पण अशाच गोष्टींवर. अशा म्हणजे प्लॅस्टिकच्या फुलांवर करतात त्याप्रमाणे. व्हॉट यू मीन बाय दॅट? ज्या गोष्टींवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं तर ते प्रेमच नाही. त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं. तिथं समर्पणाचा प्रश्न उद्भवत नाही. प्रतिसादाची पण त्या वस्तूकडून अपेक्षा नसते. म्हणजे काय? ही प्लॅस्टिकची फुलं तुम्ही आता फेकून द्यायला निघालात तर ती फेकू नका असं ओरडणार नाहीत. तुमची रोज संध्याकाळी माना टाकणारी फुलंसुद्धा ओरडत नाहीत. ती डुलत असतात तेव्हा आपलं निर्माल्य होणार आहे हे विसरू शकतात. म्हणूनच सुगंध देऊ शकतात. चैतन्याचा स्पर्श आणि वावर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण उपयोगी पडलो की उपद्रवी ठरलो हे पाहणंच महत्त्वाचं आहे.
हिंदू धर्मात म्हणूनच निर्माल्याचा आदर करतात. निर्माल्य नदीत टाकतात. त्याला पुन्हा चैतन्याच्या सहवासात सोडतात. मी सुद्धा निर्माल्य रोज पिशवीत भरून नेते. वेस्ट पेपर बास्केटमध्ये टाकत नाही. रोज चौपाटीवर जाऊन समुद्रात सोडते. त्यानं काय होतं? त्यांनी काही क्षण आपलं नातं सुगंधाशी जोडलं होतं. त्या क्षणाशी कृतज्ञ राहण्याचा आनंद. निर्माल्याप्रमाणे तो भाव पोचतो का? निर्माल्यापर्यंत तो भाव पोचतो का? ओमकारनाथांनी काहीच्या चेष्टेनं आणि खोडसळपणानं हा प्रश्न विचारला खरा, पण त्याच वेळेला आपल्या पायातला बूट अकारण घसरतोय असं त्यांना वाटू लागलं. सायरा म्हणाली, माना टाकून शेवटचा श्वास घेतल्यावर आपण प्रेतावर घातलेले हारही प्रेतापर्यंत पोचत नाहीत. तरीसुद्धा त्या माणसाच्या हयातीतले मनस्तापाचे क्षण विसरून सुखाच्या क्षणांची ती पूजा असते. आणि सर, हे सगळं करायचं असतं ते आपलं जिवंत पंच निर्माल्य होऊ नये म्हणून. त्यासाठी पदार्थाऐवजी जिता जागत्या माणसावर प्रेम करावं लागतं. खुर्ची सरकवून सायरा उठली. ऑफिसही सुरू झालं होतं. दारापाशी थांबत सायरा म्हणाली, पार्डन मी फार बोलले. दॅट इज नॉट माय नेचर. इन स्पाईट ऑफ दॅट सर, एकच विचारते, तुम्ही मनापासून कुणावर प्रेम करता? आज तुमच्यासाठी जीव गहाण ठेवायला कोण तयार आहे? एखाद्या व्यक्तीचं नाव सांगाल? 2 मिनिट थांबा, सांगतो. सायरा ओमकारनाथांसमोर बसली. तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर विचार करण्याची वेळ माझ्यावर आत्तापर्यंत आली नाही आणि म्हणून माझं कधी अडलंही नाही. सायरानं नुसतं पाहिलं. ओमकारनाथ बूट घट्ट पकडीत म्हणाले, सकाळी 8 वाजता मी उठतो. मला बेड टी लागतो. विनीतानं आंघोळ केल्याशिवाय चहा करायचा नाही अशी माझी ऑर्डर आहे. चहाबरोबर टाइम्स 9 वाजेपर्यंत मी फोन कॉल्स घेत नाही. 9 ते 9:30 माझी कामं, आंघोळ वगैरे. कोणत्या वारी कोणते कपडे ते नोकरांना माहीत आहे. ते हँगरवर तयार असतात. 11 ते 6:30 ऑफिस. आठवड्यातले 4 वार मीटिंग्स. रात्री 9:45 पर्यंत घरी. त्यावेळी विनीतानं फ्रेश असायला हवं. मग जेवण, वाटलं तर टीव्ही, नाहीतर डोळे मिटेपर्यंत वाचन. आणि तरी झोप आली नाही तर विनीता. अँड वन थिंग इज मोस्ट कॅडिटेबल, विनीता नेवर सेज नो टू मी. सायरा विलक्षण अर्थानं हसली. ओमकारनाथ आवेगानं म्हणाले, शी हॅज टू बी लाईक दॅट. तिला दर रविवारी ऑबेरायचं जेवण लागतं. मग काही ना काही शॉपिंग. मी गाडीत बसून राहतो. मूव्हीला जायचं म्हणाली तर मूव्ही. तिला कोणताही पिक्चर चालतो. मी बसल्या बसल्या छान झोपू शकतो. ह्या सगळ्या टाईट शेड्यूलमध्ये प्रेमाचा प्रश्न कुठे आड येतो? सायराला आता अशक्य झालं. ती पुन्हा हसली. त्यात कीव होती. सहानुभूती होती की उपहास की त्रिवेणी संगम ठरवणं अशक्य होतं. ती जाण्यासाठी उठली. हाऊ आर यू ब्लिंकिंग? निग्रहानं ठरवून सायरा म्हणाली, बोथ ऑफ यू आर युजिंग ईच अदर. ओमकारनाथ या वाक्यानं उडालेच. त्यांना क्षणभर प्रश्नही सुचेना. ते कावरेबावरे झाले. साशंक मनानं त्यांना विचारलं,
यू मीन आय एम ऑल्सो बीइंग यूज? सायरा उत्तर न देता बाहेर पडली. आपण इतकं बोलू शकलो कशा? आपल्यात हे बळ कसं आलं? कुणी दिलं? साहेबांनाही हे ऐकायचं सामर्थ्य? सामर्थ्य की उद्धटपणा? त्यांनी सगळं ऐकून घेतलं. आपल्यासारख्या सामान्य स्टेनोकडून. जे जे आपण बोललो त्यावर आपण इतका विचार कधी केला होता? स्वतःला हे प्रश्न विचारता विचारता सायराला अचानक जाणवलं, हे ध्येय आपल्याला कालच्या पंकजच्या रिसेप्शननं दिलं. पंकजच्या वडिलांनी, नवीन भाईंनी सायराचं आपलेपणानं स्वागत केलं. पंकज आपल्या शब्दाबाहेर परंपरा तोडून बंद करू शकला नाही. म्हणून सायराचं प्रेम ठोकरलं गेलं. आणि तरीही पोरगी पुष्पगुच्छ घेऊन येते म्हणजे काय? नवीन भाईंनी आपली माफी मागितली. पंकज तोंड चुकवीत होता आणि त्याच्या भावाच्या कपाळावर आट्या होत्या. तर पंकजची आई काहीतरी बहाणा करून निघून गेली. आपण शांत होतो. स्वतःजवळ जे असतं तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो, हेच खरं. ह्या विविध प्रतिक्रियांपेक्षाही आपण निर्लेप मनाने गेलो आणि म्हणूनच परतीच्या वाटेवर पिसासारख्या तरंगत आलो. समर्पणात अफाट शक्ती असते आणि जातिवंत प्रेम, ज्वलंत प्रेम केलं असेल तर ते प्रियकराला मुक्त करतं. प्रियकर मुक्त झाला पण पंख आपल्याला फुटले. मातीला अश्रू दिलं की फुलांचं वेडं पीक येतं. हे बळ नुसतंच केवळ रिसेप्शनला जाऊन आलो ह्यातून मिळालं का? नक्कीच नाही. तिथून परत आल्यावर मंडलिकांनी वृत्तांत विचारला. तो ऐकून त्यांनी विचारलं, आता तुझी प्रतिक्रिया सांग. मला मोकळं वाटतंय. नको वाटणाऱ्या परिस्थितीत आपण होऊन सामील व्हायला वेगळं ध्येय लागतं. अर्थात तुम्ही प्रवृत्त केलंत म्हणून मी गेले. मंडलिक काही वेळ गप्प बसले. सर, काय झालं? मी जबरदस्ती केली का? मुळीच नाही. तुमच्या सांगण्यामागे काहीतरी निश्चित भूमिका आहे असं वाटलं तेव्हाच मी गेले. माझी निश्चित भूमिका आहेच. तुझं व्यक्तिमत्व निर्भीड असावं, रोखठोक पण सरळ, बाणेदार तरी नम्र आणि त्याहीपेक्षा पारदर्शक. अर्थात विलक्षण ध्येय असल्याशिवाय हे रूपांतरण संभवत नाही. सर, ह्या ध्येयाचा प्रश्न कुठे येतो? आपल्या मनात वेगळ्या भावना असतात पण चेहऱ्यावर त्याचा थांगपत्ता आपण लागू देत नाही. प्रेयस आणि श्रेयस ह्यात आपलं नेहमी युद्ध चाललेलं असतं. प्रेयसकडं आपला कल असतो. श्रेयसला तरी प्राधान्य द्यावं लागतं आणि स्वतःच्या प्रगतीसाठी तेच आवश्यक आहे. माझी भूमिका आणखीन थोडी वरची आहे. मला जरा सोपं करून सांगा. मंडलिक म्हणाले. मनात काटे सलत असताना तू चेहऱ्यावर वरवरची प्रसन्नता आणून रिसेप्शनला गेली होतीस ना? आपण मानेनं हो म्हणालो. आता ह्याच्या वरची पायरी म्हणजे अभिनयाचा त्याग करायचा. मनातल्या भावनावर सामाजिक आचरण लादायचं नाही. मनातल्या भावनासहितच प्रकटपणे वागायचं. हे कसं शक्य आहे? हे अवघडच आहे. मनात जे आहे ते चेहऱ्यावर वागवायचं ठरवलं तर त्यासाठी मन घासून पुसून किती लख्ख ठेवावं लागेल याचा विचार कर. वापरलेलं भांडं त्या क्षणी धुतलं तर पाणी कमी लागतं. याचा अर्थ सातत्यानं समाजाचाच विचार करायचा का? तेच नेमकं करायचं नाही. महावीर, कबीर, येसू, बुद्ध, तुकाराम, रामदास
आणि अशा स्थानांपर्यंत पोचलेल्या सगळ्या मोठ्या माणसांचं वागणं लोकवत नव्हतं. स्वतःला जे पटलं तेच त्यांनी मांडलं. म्हणूनच समाजानं त्यांचा छळ केला ना, ते एकटे पडले. तुझ्या ह्या विधानात पुन्हा समाजाचाच विचार आहे. ही थोर मंडळी एकटी पडली असतील, पण ती निर्भय झाली होती हेही ध्यानात घ्यायला हवं. पण तरी मनाला पटेल असं वागायचं याचा अर्थ सगळ्यांची वैर असा थोडाच आहे. उलट सगळ्यांवर प्रेम करायची ही साधना आहे. मन शुद्ध करण्याचा अभ्यास आहे. तुकोबा वेगळं काय सांगतात? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आपण भारावून विचारलं, आणि हे असे विचार समाजानं पाण्यात बुडवले ना? ज्ञानी माणूस हयात असतो तोपर्यंत तो धोकादायकच असतो. तो ढोंगांवर प्रहार करीत राहतो. तो गेल्यावर त्याच्यापासून कसलाच वैचारिक उपद्रव नाही. मग त्याच्या आरत्या गायच्या, अभंग म्हणायचे, शेवटी पुतळे उभारायचे. ज्ञानी माणसांना त्याच्या हयातीत आणि मेल्यावरही कावळ्यांच्या सहवासात राहावं लागतं. माझ्या लक्षात आलं नाही. जिवंतपणी चोचा मारणारी माणसं आणि पुतळ्यांच्या नशिबी. आपण मनापासून हसलो आणि हसता हसता आपले डोळे भरून आले. काय झालं? तुमच्यासारख्या विचारवंत त्याहीपेक्षा सर गंगेच्या प्रवाहाला सोडून सगळे दूर का गेले? कुटुंब, परिवार, नातेवाईक यांचे संकेत मी झुगारून दिले म्हणून मला त्यांच्यासारखं खोटं, कृत्रिम वागता आलं नाही. अगदी क्षुल्लक कारणासाठी, वेळ निभावून नेण्यासाठी माणसं इतकं खोटं बोलतात की तो त्यांचा स्वभावधर्म बनतो. अशी माणसं सतत मग तणावाखाली वावरतात. मी मुक्त आहे, माझी भूमिका ज्यांना पटते अशी मोजकीच माणसं मला भेटत राहतात आणि त्या भेटीगाठी, गप्पा चिरंतन राहतात. सायरा बेटा, महावीर नग्न उभा राहिला याचा अर्थ निवस्त्र असा घेण्याचं कारण नाही. तो स्वच्छ मनासकट प्रकट झाला. आपल्याला बळ आलं ते आपण कृती केली म्हणून, आणि मंडलिकांनी स्वच्छ मनाची व्याख्या सांगितली म्हणून. तरीसुद्धा ओंकारनाथांशी हे इतकं बोलली ती सायराच होती का? ती सायराच असेल तर त्या बोलण्याचं विश्लेषण करणारी आताची सायरा कोण आहे? ओंकारनाथ खरं तर सुखी आहेत. वस्तूंवर प्रेम करतात. केव्हा तरी कोणतंही कारण नसताना ऑफिस डोक्यावर घेतात. कुणालाही फायर करतात आणि त्या क्षणी ऑफिस सोडून कुठेही जातात. आपण ह्या माणसाला कोशातून बाहेर का काढायचं? लेट द कपल यूज ईच अदर. त्यात त्यांना आनंद वाटतो. एकमेकांना देण्याची त्यांची तेवढीच कॅपॅसिटी असेल. आपण त्यांना जित्या जागत्या दुनियेवर प्रेम किंवा विचार का करायला लावायचा? त्यांना खुशाल एकमेकांचा वापर करू दे. मला काय अधिकार? ओंकारनाथ बॉस, आपण स्टेनो. दॅट्स ऑल.